ओके, तर आजचा हा कार्यक्रमाला आज आपल्याकडे आपले सर्व शिक्षक आलेत. आपले देवाचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर, मराठीचे गाढे अभ्यासक आणि शिक्षक श्री उपासे सर, इंग्रजीचे आपले ढोकळे सर, पीटीचे आपले उकरंडे सर, शिंदे सर, विज्ञान गणित शिकवणाऱ्या आपल्या खाडे मॅडम, आज आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून आपल्या या 21 वर्षानंतर आपल्या विद्यार्थ्यांचं कार्यकर्तृत्व बघायला इथं आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माईक वरती हीच आमची प्रार्थना आपण माईक वरती साऊंड वरती लावतोय. काय झालं? 20 आनंद 20 लॉक कर. 20 हात जोडा, ताळ बसलेले सगळे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने होते, प्रार्थनेने होते. आपल्या कार्यक्रमामध्ये ईशस्तवन प्रार्थना आली की आपला कार्यक्रम यशस्वी होतो. म्हणून कार्यक्रमाची किंवा ज्यांनी पुढाकार घेतले गोविंद आपला डोंगरे, अभिजित डोंगरे याला विनंती करतो तर आपण आपल्या मुख्याध्यापकांचा सत्कार करूया. आदरणीय गायकवाड सरांना विनंती आपण सत्कार स्वीकारावा. टाळ्यांना कमी नाही पडायला पाहिजे. आणि आपल्याच गुरुजनांचा सत्कार करणं याच्यासारखं परमभाग्य अजून कोणतं ते? सर पुढे येतं का? येता येईल का? नाही नाही ठीक. हे घेऊ का पुढे? देव प्रत्यक्ष तर अस्तित्वात येणार नाही, पण आपण अनुभूती केली तर देव पावतो. त्याच पद्धतीने समोर चांदोरा टाळ्या होऊ दे. यानंतर बघा मुलांनो, उपाशी मराठीचं जे ज्ञान आहे किंवा होतं हे अतिशय ग्रेट होतं. याची अनुभूती पुण्याला गेल्यानंतर, सोलापूरला गेल्यानंतर आम्हाला आली. सरांचा अक्षर अतिशय सुंदर, वाणी अतिशय ओघवती वाणी, त्यांच्यामुळे आम्ही वक्तृत्व शिकलो. टाळ्या, जोरात टाळ्या होऊ दे. या शिक्षकांचे आपल्या आयुष्यावरती किती उपकार आहेत हे आपण खरंच विचार नाही करू शकत मुलांनो. आता याच्यावरून आपल्याला प्रचिती येते. मागचे विद्यार्थी, मागच्या बेंच वरती विद्यार्थी बोलतायत बर का. अमोल, अजिंक्य, अमोल. यानंतर आपल्या शाल श्रीफळ असं सत्काराचं स्वरूप आहे. जोरात बोलून टाळ्या वाजवा. मी सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा शब्दसमूहाने स्वागत करतो. काय झाले, सावगण्यासारखं झालंय आणि परमेश्वरचं स्वागत करतो. कुठलाही कार्यक्रम शब्दाविना मुका असतो. त्याने या कार्यक्रमाला शब्द दिले, त्याच्यामुळे त्याचा पहिल्यांदा अभिनंदन. सत्कार मला करण्याचा योग या ठिकाणी दिला. त्या सरांना सगळ्यात जास्त त्रास मी दिला. आज तुमच्या समोर सरांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो. एवढा खोडकर होतो, बऱ्याचदा मला त्रास दिला मी. आणखी या ठिकाणी एक आठवण सांगायची मला शाळेची, की मला 10वीला असताना माझी परिस्थिती नव्हती. त्यावेळेस मला गायकवाड सरांनी माझे सहलीचे पैसे भरले आणि मला रायगड बघण्याची संधी मिळाली. आणि योगा असा झाला की त्यात मी खूप आजारी पडलो होतो. रायगडच्या ठिकाणी खाली पायथ्याला पाचाड नावाचे गाव आहे. मी टुरिझमचा व्यवसाय करत असल्यामुळे अनेक वेळा रायगडला गेलो, पण प्रत्येक वेळेस पाचाडला गेल्यानंतर मला आठवण आली की मी ऍडमिट होतो आणि जाण्याची संधी मिळाली नाही. मला त्यावेळेस उपाशे सरांनी असं सांगितलं होतं की उपाशे सर हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत. विशेष म्हणजे आमच्या घराण्याला वाचनाचा वारसा आहे, की तुझे वडील तुला घेऊन येतील, तू येऊ नको असे सर मला विनंती करत होते, तू नको येऊ. पण
शाळेत किती वेळा गेलो, प्रत्येक वेळेस मला परमेश्वरची, शिंदे सरची, गायकवाड सरची, उपाय सरांची आठवण आली की आपण ह्यांच्यामुळे रायगड बघू शकलो. आणि दुर्दैव असं आहे, मी 50 वेळा रायगडला मी भाडं घेऊन गेलो, पण मला रायगड वरी जाऊन बघता आला नाही. कारण त्या प्रवाशांना सुखरूप पुण्यात घेऊन यायचं होतं परत, म्हणून मला कधीच रायगड बघता आला नाही. पण प्रत्येक वेळेस ती आठवण माझी त्यावेळेस तिथे जिवंत झाली. आणि विशेष ह्या सगळ्या सरांचं की सर आज आपल्या जिल्हा परिषदची परिस्थिती बघितल्यावर थोडी खंत बी वाटते की माझ्या वर्गात मला वाटतं 98 विद्यार्थी असेल आपण म्हणून याचं आयोजन केलं. खरं तर कालपर्यंत असं वाटत नव्हतं की याचं स्वरूप एवढं मोठं होईल, पण आज झालं. मित्रा तुझं खास अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व शिक्षकांना आपल्या सर्व मित्रमैत्रिणीतर्फे त्यांचं आभार, अभिनंदन व धन्यवाद देतो. कारण का की त्यांचे आता जे वय आहे ते फार म्हणजे ते रेस्ट घेते, कुणाला चालता येत नाही, कोण आजारी थकलेलं वगैरे असतं. त्यामुळं ते आपल्याला वेळात वेळ देऊन 21 वर्षानंतर आपल्यात सामील झाले. त्यामुळं मी त्यांचे ग्रामदैवत कंचेश्वर नगरीमध्ये मंगरूळ जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ या शाळेमध्ये आपण लहानाचं मोठं झालो व आपल्या मुली असतील आणि सगळे मित्र असतील, आपल्या मैत्रिणी सर्वांनी तुम्ही वेळेत वेळ काढून आज या मंगरूळ येथे आलात. तुमच्या सांसारिक जीवनातनं, व्यावसायिक जीवनातनं, नोकरीच्या जीवनातनं तुम्ही सगळ्यात वेळ काढून वेळेत वेळ काढून आलात, त्याबद्दल आपलेही आभार मानतो. खरं म्हणलं तर गेट टुगेदर म्हणजे काय, कारण का की गेले 2 दशक आपण एकमेकांना पाहिलं नाही, फक्त व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून पाहतोय. कुणाच्या ओळखी असतील नसतील. काळाचा पडदा हा खूप मोठा होता. 20-21 वर्ष म्हणजे मुंबई असेल, कुठूनही आला असेल, आता सुलतानपूर असेल. याचं सांगण्याचं एकच कारण आहे, कारण का ह्या आपला जिव्हाळा आहे, संपतो तो आपला सहवास. नाते व संबंध कधीच संपत नाही, ते अजरामर राहतात. त्या माध्यमातून आपण आज इथं आलेलो आहोत. कारण का हा जो जिव्हाळा आहे ना, 10वीच्या पुढं कुठेही कॉलेज होईल, वैवाहिक जीवन होईल, त्याच्यामध्ये आपण खूप भरकटलेलो असतो व त्याच्या पलीकडे आपण दुकान टाकलं सिमेंट आणि स्टीलचं. हे सांगायचं का तर आता आपण कुणालाही माहित नसेल की माझं दुकान आहे. समजा आता जर कळालं की आपल्या उस्मानाबादची दुकान आहे तुळजापूर तालुक्यात, तर तुमच्या ओळखीचे मी म्हणून प्रत्येकाने तुमचा बिझनेस सांगा, तुमची ओळख सांगा, तुम्ही कुठे आहात सांगा. त्या माध्यमातून तुम्हालाही सहकार्य होईल. अभिजित आपलं मनोगत व्यक्त करतोय. पहिल्यांदाच बोलतोय, कधी बोलवलंय बरं का. ही सगळी टीम 2 वर्ष लागली. गेल्या वर्षी घ्यायचं चालू होतं आणि मी तयारी पण केली. 2 दिवस सगळी पाटलाच्या दुकानामध्ये बसले आणि मला फोन आला, आता पोरं कोणीकडे चालले, कोण तिकडे चालले. त्यावेळेस मी कॅन्सल झालं. मग ह्या वेळेस मला काय तरी झालं तर आम्ही 5-6 जण एकत्र येणार, पण गेट टुगेदर करणारच बरं का. काल परवापर्यंत कुणाच्या मनात पण नव्हतं गेट टुगेदर करायचं बरं का. मी सगळ्यांना फोन केले, शिक्षकांना फोन केले, खेळाडूंना फोन केला. तुझं काय करतो माझ्याकडे नंबर नव्हता. मग ते बबले आणि गोविंद डोंगरे मध्ये आम्ही त्यांचं बघतो म्हणजे. मग काल आता बघितलंय, चला चला काल परवा नियोजन केलं आणि आज छोटासा कार्यक्रम केला ते सांगा ना, तुम्ही काय करता तेवढं एक सांगा, महत्वाचं ते ठेवताय तुम्ही. सर. आता एक सांगतो तुम्हाला, आगाऊपणा खूप करत होतो आणि खरं सांगतो सर, खूप आगाऊपणा केला. 11वी-12वी नंतर आम्हाला माहित होतं आम्हाला कुठलं काही येत नाही. 100% माहित होतं. मन मोकळं सागर कोपरे खोट सांगत नाही, पण 10-5 एकर जमीन त्यांनी विकत घेतली. पुण्यामध्ये घर चांगलं झालं आणि शेतामध्ये पाणी वगैरे करून आता स्वतः एकदम छान डेव्हलप झालाय. कोरेकर विकास म्हणजे माझे 4 मित्र सांगतो तुम्हाला सर. पहिले 4 मित्र कोरेकर खूप सब डेव्हलप चांगला झालाय सर. ट्रॅक्टर वगैरे आहे त्याच्याकडे, शेती वगैरे चांगली आहे सर. त्यानंतर आमचा बंट्या सर घरचं वगैरे शेती वगैरे चांगली डेव्हलप केली. चांगला तो पैसे कमवून बसला निवांत. मला पण इंग्लिश लिहायला नव्हतं सर, पण आता मी 17 वर्ष झालं माड्यामध्ये मेडिकल चालवतो. माझ्या हाताखाली 4 मुलं कामाला आहेत.
आम्ही 2 वर्षापासून देण्यासाठी त्यांना म्हणजे प्रयत्न करत होता भरपूर. म्हणजे असं मागच्या 6 महिन्याखाली त्यानं प्रयत्न केला पण ते काय कारणामुळे कॅन्सल झाला. तर मी असं बोलतो की सर जे आपले त्या टायमाला शिकवते ना, तर सर आम्हाला भरपूर सांगत होते शिका, तुम्ही शिका, व्यवस्थित करा. तर आम्ही कसं करताना आगाऊपणा करण्याच्या ह्याच्यात आम्ही लक्ष दिलं नाही. तर ते आता काय काय होतं, काय काय टायमाला आम्हाला त्याची जाणीव होते, बाबा सरने आम्हाला सांगितलं होतं, मारलं होतं, बाबा तुम्ही असं करू नका, पुढे चाललं तर तुम्हाला भविष्यात असा त्रास होईल. तर ती काय काय गोष्टी आम्हाला असं जाणवत होत्या. आम्ही त्या टायमाला सरचं ऐकलं असं तर बाबा थोडं फार पुढे तर हे झालं असतं. तर ते आम्ही टवाक्या करण्यात ही करण्यात असं टाइम घालविला. त्याच्यामुळे त्या गोष्टी आता भरपूर आठवत येतात आम्हाला. एवढंच बोलतो. रिक्षा धंदा आहे, मी रिक्षा चालवतो. आणि माझं प्रत्येकाचं मन उद्दिष्ट आहे, कोण बी आपल्या पुण्यात आपल्या मित्रापैकी कोण बी या, माझं सहकार्य असतं. हितच नाही, प्रत्येक गोष्टीत मी तिथे मी सगळ्यांना सहकार्य करतो. जास्त करून आपल्या म्हणजे पैसे कमविण्यापेक्षा जास्त समाजकार्य करण्यात माझं जास्त समाजकार्य काय असतं. आता हिथं ते आता मला हे म्हणलेला कोणतं म्हणजे आपल्या शाळेची दुरवस्था आहे. आपण सगळ्यांनी म्हणून पुढाकार घेऊन बाबा इथं झाडे लावणे, बाकीचे काय स्वच्छता अभियान करणे, कलर देणे, हे सगळं आपण आपली जबाबदारी आपण पुढे जाऊन केलं पाहिजे. हे सगळं आपण डोक्यात घेऊन आपण केलं पाहिजे आपल्या ह्याच्या मार्फत. सगळ्यांनी सहकार्य करून आपण करू पुढे चालू. धन्यवाद. सागर धन्यवाद. बघा मी जेव्हा दिवसातून भाषण चालायचं आपण वेळात वेळ काढून येत आलो, त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन. सध्या मी गावाकडे आराम चालू आहे. काम तर प्रत्येक जण करते जीवनातून, या धावपळीतून प्रत्येकाने वेळ काढला पाहिजे. आपण जे काय शाळेत आपल्या त्या 10 वर्षात आपण जे काही शिकलो की आपण प्रत्येकाला काही ना काही थोडा उपयोग होत असतो आणि तो त्याच्यानुसार पुढे जात असतं. त्याचाच मी एक उपयोग केला ते म्हणलं आता अवघड काय नाही म्हणलं. आपल्या उपासी सरांनी एक वृत्त शिकवलं होतं शार्दूल विक्रीडित. मग ते वृत्त मला पहिल्या मुलाच्या वेळेसच ठेवायचं होतं ना, पण त्यावेळेस आठवलं नव्हतं. म्हणलं आपली एक लहानपणीची आठवण विसरली म्हणलं. ती आपला जे काय आनंद आहे पूर्ण हे केलं पाहिजे. मग मला त्या शार्दूल विक्री करून शार्दूल नाव ठेवलं. आठवणी सांगावी वाटली. सध्या मी पुण्यात जॉब करतो. लॉकडाऊन बंद केलं म्हणा माझं. लॉकडाऊन मध्ये चांगलं झालं. विद्यार्थी असल्यामुळे मी ब तुकडीत असायचो. बऱ्याच शिक्षकांना माझं नाव पण आठवत नसेल आणि बऱ्याच मित्रांना माझं नाव आठवत नाही. माझं नाव रजनीकांत तांबे, मी कुंभारीच आहे. कारण आम्ही बाहेरच असल्यामुळे जास्त करून आमच्याकडे फोकस नसायचा. कारण इथले गावातले लोकल विद्यार्थी सगळे ब तुकडीमध्ये आणि बाहेरचे सगळे ब तुकडीमध्ये. मी तळेगावला जॉबला आहे, कॅडबरीमध्ये जॉबला आहे. तळेगावला कुणाला पण काय मिळत पाहिजे असेल तर मी मदत करू शकतो. मी नववीतच इथं शाळेत आलो होतो. मला सगळ्या मित्रांनी सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. 2 नंबरचं बक्षीस मिळालं होतं, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर होता. 1 नंबरचं बक्षीस काटगावच्या संघाला मिळालं होतं, परंतु त्यांनी डमी खेळाडू खेळवले होते. आणि त्या म्हणजे सन अँड ओशनच्या स्पर्धा व्हायच्या, तर त्याच्यामध्ये उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून मला तेव्हाचे तहसीलदार सतीश राऊत, आता पुण्याला ऍडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांच्या हस्ते बक्षीस मिळालं होतं. ज्ञानू आपलं मनोगत व्यक्त करतोय. ज्या आपण 2004च्या विद्यार्थी बॅचसाठी आपण उपस्थित राहिला, सगळेजण आलात, त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. प्रथम सुरुवात करतो आपले उकरंडे सर. ज्यावेळेस उकरंडे सर आपल्याला हे करत होते, MCCचा प्रेड घेत होते, त्यावेळेस सगळ्याला मला शाळेत कायच येत नव्हतं. मी सगळ्यात आगाऊ विद्यार्थी होतो. फक्त ग्राउंडला म्हणलं तर मला म्हणजे माझ्यावर कोणीही करत नव्हतं. मग सुरुवात उकरंडे सरनी MCC मधून कपडे दिले आपल्याला, NCC ड्रेस दिला. मग त्यानंतर मी आगाऊपणा केल्यानंतर सरनी मला आठवतंय माझा ड्रेस काढला आणि त्या पावलेला दिला. पावलेला काय दिला तर मी आगाऊपणा केला.
मग मला परत सरने म्हणली तू माफी माग सगळ्यांची, मग तुला तो आठवड्याने ड्रेस देतो. मग मला ते ड्रेस लिहायची आवड होती जास्त. मग 8-15 दिवस झाल्यानंतर मग सरने मला बोलून घेऊन परत ते ड्रेस दिला. मग ते ड्रेस दिल्यानंतर मग मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडंसं क्रीडांगणामध्ये मार्गदर्शनाखाली चालत होतो. परत क्रिकेटचे आपले जे कबड्डीचे खेळ व्हायचे, त्या खेळामध्ये मी काळे अग्रेसर राहायचं आणि आपल्या मंगळूरचं शाळेचं उकरंडे सरांचं नाव लौकिक केलं. त्यानंतर राहिला विषय गायकवाड सरांचा. गायकवाड सर आपल्याला इतिहास शिकवत असताना मला एक विषय असा माहिती म्हणजे कळत नव्हता की म्हणले तुझे वडील काय करते, पण मला सर सांगायचं होतं त्यावेळेस माझे वडील मला काय करत होते तुळजापूरला जाऊन माहित नव्हतं. पण मी त्यावेळेस तुम्हाला सांगितले की माझे वडील शिक्षक आहेत, पण त्यावेळेस होते माझे वडील शिपाई. त्यावेळेस तुम्ही म्हणलो मी खात्री करतो तुला परत सांगतो. मग तुम्ही खात्री केली 8 दिवसांनी सांगितले की अरे तुझे वडील शिपाई आहेत आणि तू शिक्षक म्हणून का सांगितलंस. मग मी तुम्हाला म्हणलं की सर मला माहित नाही, मी असं बोललो. त्यावेळेस सगळे विद्यार्थी सुद्धा मला म्हणजे हे करत होते तुझे वडील शिक्षक असेल तू असं कसं बोललो, पण मला माहित नव्हतं त्यावेळेस. त्यानंतर सुधाकर आपले उपाशी सरांचा विषय सांगतो की मराठी व्याकरण त्यांनी आपल्याला भर देऊन शिकवलं चांगलं. राहिले आमचे पाहुणे ढोकळे सर. मला इंग्रजी विषय हा तर ABCD सुद्धा जमत नव्हती. चाचणीचा पेपर असेल, सामायिक असेल, द्वितीय सत्र असेल, फक्त त्या उत्तरपत्रिकेत लिहायचं सर मला पास करा, त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काय लिहित नव्हतं. खरी वास्तुशिकता नाही ते सर सांगतील तुम्हाला, का तर मी माझ्या आत्याचे धीर आहेत. नाही मी माझे विषय सांगायला लागलो, खरी परिस्थिती बरं का. हा, आणि सरने म्हणायचे तुला किती मार्क पाहिजे. मी म्हणलं मला सर जास्त नको, मला 41 ते 50च्या दरम्यान मार्क, मला जास्त मार्क नको. पण का जास्त गेलं तर ह्याला इंग्रजी कमी पडलं तर नापास आहे म्हणतील, म्हणून 41 ते 50च्या मध्येच मार्क लिहायचे तिथं. ती सर त्या आधारे मार्क द्यायचे मला. खाडे मॅडमचा विषय, खाडे मॅडमने मला 5 शब्द पाठ करून ये म्हणायचे. मी काय शब्दच पाठ करायचे नाहीत मॅडमशी. मॅडम ना आले की मला उठवायचं पहिल्यांदा छड्या मलाच मारायच्या. मग परत एक दिवशी म्हणलं मॅडम मी नाही पुढच्या आठवड्यात फिक्स पाठ करून येतो मला. मग 2 शब्द पाठ करून आलो, त्यातले मग त्या दिवशी तेवढ्या छड्या वाचविल्या मॅडमने माझ्या. मी ती 2 शब्द सांगितली तेवढी. त्यानंतर राहिला विषय आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या सोबत राहायचा काळेचा असा विषय होता की ह्यांनी राहायचे हॉस्टेल म्हणजे ह्याच्यावर शाळेला. त्यांचा डब्बा कसा राहायचा म्हणजे तेल कमी, जेवणाचं थोडं ही होतं. काळेला माझा डब्बा जास्त आवडायचा घरचा. आणि मी येताना माझ्या नावच्या 2 चपात्या आणि काळ्याच्या नावच्या 2 चपात्या आणायच्या. म्हणजे 4 चपात्या आणून 2 जण आम्ही इथं झाडाखाली येणे, अजून ते दुसरं आपलं भोसले एक होते. आम्ही तिघं चौघांनी कंटिन्यू. माझ्या एवढ्या जुन्या आठवणी होत्या. आपण सगळेजण आला त्यानंतरही आपण असंच पुढे येऊ, सगळ्यांनी एकामेकाला सहाय्य करू. एवढे 2 बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराज. माझं नाव अमोल दिलीपराव जाधव. मी सध्या एक कृषी कंपनीमध्ये मार्केटिंग करत आहे, प्लस शेती करत आहे. मला आदरणीय शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, शब्द भावना महत्वाचे, शब्द मागे पुढे होतील. एकच नंबर खाली बसून बोलता येते, इथं आल्यावर पाहिजे. खरं आहे हे, खरं आहे. आपण सगळे जगतो आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, पण आपल्यातला एक हिरा आहे जो परमेश्वर काळे. तो जगतोय दुसऱ्यासाठी, दुसऱ्याचं कल्याण व्हावं, दुसऱ्यांचं आयुष्य कसं सुधारेल याच्यासाठी जगतोय. तो अनाथ आहे, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तरी पण एक सांगतोय सर, 45 मुलं याच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात, ज्याला की आई नाही, वडील नाही, अशी मुलं घेतात शिक्षण त्याच्या संस्थेमध्ये. आणि तोही स्वतः अनाथ आहे. तू 5वी पासून येत आहे ना, हा 5वी पासून आपला क्लासमेट येतो, 5वी ते 10वी. त्यामुळे माझी अशी एक विनंती आहे की जेवढी मदत होईल परमेश्वरला करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याला एक वचन द्या की आपण सर्व क्लासमेट एक आहोत, त्याच्यासाठी कायम आपण साथ दिली पाहिजे. त्याला कुठलीही अडचण असेल तरी कायम टाक ग्रुपवरती, आपला ग्रुपच आहे, सदैव तुझ्या पाठीमागं आम्ही. धन्यवाद. मला एवढंच बोलायचं होतं. स्वतःसाठी सगळेच बोलतात, पण परमेश्वरच्या कार्यासाठी मी बोललो. धन्यवाद.
स्टेजवर म्हणून सांगितलं ते बरोबर आहे. खाली बसून कोणी बोलतंय पण इथं बोलायला भीती वाटते. भीती काय नाही, सगळे आपलेच आहेत. मी माझ्याबद्दल सांगतो. मी माझी 10वी झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेच गेलो पुण्याला. मग तिथं माझं B.Com पूर्ण केलं आणि जॉब केला का कंपनीत. पण लॉकडाऊन पासून मी जॉब पूर्णपणे सोडून माझी स्वतःची रिक्षा मी चालवतो आणि आता माझं सगळं व्यवस्थित आहे. सगळ्या गुन्ह्यावर माझं कल्याण झालेलं आहे आणि मी सुखी आहे. आणि माझा मित्र परमेश्वर काळे, मी कधी पण गावाला आलो की गावावरून जाताना आवर्जून त्याच्या आश्रमावर जातो, त्याची भेट घेतो. आता पण तो आला भेटला, म्हणला आता जाताना माझी भेट घेऊन जा आश्रमात येतो. आणि मला इतकं चांगलं वाटलं की आपण इतक्या वर्षानंतर शाळेत एकत्र आलो. असं वाटलं की बाबा आपली शाळा भरली. मस्त वाटलं एकदम. आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्यासाठी की बाबा आपले मित्र, मला तर असं कधीच वाटलं नाही की एवढे मित्र येतील, एवढे सगळे एकत्र येऊन आपण बोलू जमवू, असं कधीच वाटलं नाही. पण ज्यावेळेस एक यायला लागले तेव्हा बरं वाटलं आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. सगळ्यांनी आपल्या जीवनात सुखी राहावं आणि प्रत्येकाने आपलं कार्य व्यवस्थित करत राहावं. जय सगळ्यांना प्रथम नमस्कार. आपले शिक्षक वर्ग सगळ्याची नावं नाही घेऊ शकत इथे, कमी वेळ आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. सगळ्यांना पहिलं म्हणजे मी या दिवाळीच्या सणातून एवढा वेळ काढून इथे उपस्थित राहणार त्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि बरेचसे लोक त्यांचे कामं आहेत, काही इथं शेती करणारे लोक आहेत, त्यांची शेतातली कामं सगळ्याची महत्त्वाची असतात, ते सोडून तिकडे इथं थांबलेत सगळे. तर सगळ्यांना पहिल्यांदा मी खूप खूप धन्यवाद म्हणतो. सगळेजण इथे जमा झालेत. कारण मगाशीच अभिजित म्हणला की 2 वर्षापासून आपल्याला इथे सगळ्यांना जमा करण्यासाठी त्याचा आटापिटा होता आणि बरेच वेळेस तरी फॉलोअप घेतले, पण ते काही शक्य होत नव्हतं, काही अडचणी येत होत्या. तर हा खरं सुवर्ण योग आहे. आज सगळेजण इथे जमा झालेत आणि सगळ्यांच्या एकमेक ओळखी बऱ्याचशा लोकांच्या आहेत, पण आपण सोशल मीडियावरच भेटत राहतो फक्त आणि एकमेकाशी बोलतोय. समोरासमोर भेटणं आणि आपलं मन व्यक्त करणं हे खूप वेगळा आनंद आहे त्यामध्ये. तर आज सगळे जमा झालेत, त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. माझं स्वतःबद्दल मी थोडक्यात सांगतो. मी जास्त इथे 3 वर्षासाठीच होतो. मी 8वीला इथे ऍडमिशन घेतलं, 7वी पर्यंत गावीच होतो आणि 8वी ते 10वी मी इथं 3 वर्ष कंप्लीट केलेत. त्यानंतर मी इथं धाराशिवला ITI कंप्लीट केला. ITI नंतर मी जॉब करत करत डिप्लोमा आणि डिग्री कंप्लीट केली. आज मी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड बाणेरमध्ये इंजिनियर या पदावर आहे. मी ॲडमिन डिपार्टमेंट बघतोय. आज जवळपास मी 2011 पासून मी तिथं काम करतोय. तर हे सांगायला मला आनंद वाटतोय, कारण आपण ज्या परिस्थितीत आपण गेलोय. आज मी गावाकडून कसईवरून 10वीला येत असताना सायकलवर येत होतो, सायकल कधी कधी मिळाले, पायी आलेलोय. आज मी गाडीमध्ये AC लावून आले, पण तो आनंद आला नाही आज, कारण तो आनंद खूप वेगळा असतो. तर मला हे सांगायला खूप खूप म्हणजे मी भावूक झालोय. पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या परिस्थितीतून पुढे गेलेत. परमेश्वर असेल, आपला माळी असेल, आपल्या लक्ष्मण माळीची परिस्थिती काय सगळ्याला माहित आहे. आनंदाचं नाव घेतलं, आनंदाने जे पुण्यामध्ये जाऊन तिथं त्याचं ते कर्तृत्व दाखवलं, त्याने डेव्हलप केलं. आपला सुरवसेचं पण इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी आहे त्याची स्वतःची. इथं सगळेच काही म्हणजे बऱ्याच जणांचं स्टेज डेअरिंग नसल्यामुळे बोलू शकत नाही, त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही. पण मला जेवढं माहित आहे, बरेचसे मुलं, आता आपला रजनीकांत सिम्बायोसिस मध्ये आहे, खूप दिवसापासून मी पण त्याच्याशी बोलतोय, पण भेटी होत नाहीत. अभिजित माड्यामध्ये मेडिकल स्वतः चालवतोय, त्यांनी त्याचं कर्तृत्व खूप मोठं हे केलंय. अजिंक्य सरडे असेल, गोविंद डोंगरे असेल, आणि ह्या आत्ताच्या मेळाव्यासाठी एकत्र येण्यासाठी जे हे म्हणतो ना आपण योगदान, हे 2-4 लोकांचंच आहे. कारण बरेच लोक, आता आम्ही इकडे राहत नाही आणि बरेच लोकांच्या भेटीगाठी होत नाहीत, पण हे घडवून आणायचं काम जे केलंय हे 2-4 लोकांनी केलंय. कारण आम्ही याच्यामध्ये जास्त काही कधी पडत नाही. इकडे जास्त गावाकडे आलं तर 2 दिवस थांबतो, सुट्ट्या संपल्या की निघून जातो. आता मी परवा आले, संडेला मी परत चाललो. तर ह्या गोष्टी आमच्या कॉन्टॅक्ट नसतात. एकत्र येण्यासाठी असं मला विचारही केला नव्हता की आज आपण सगळे जमणार आहे. आणि आजचा जो हेड काउंट बघितला, आज जी उपस्थिती आहे, बरेच लोक आलेत. मला असं वाटलं होतं, काल मला संताजी पाटील म्हणला, संताजी पाटील म्हणजे माझा मामा, आम्ही दोघं एकत्रच आहे. तर तो मला म्हणला की मला वाटतं की कोणी येणार नाही, आणि बरेच लोक येत नाहीत, मुली तर काही येणारच नाहीत, मुलींचे खूप काही प्रॉब्लेम असतात, घरचे परमिशन्स वगैरे. पण सगळ्या मुली, सगळ्या नाहीये पण 4-5 मुली आल्यात. तो आनंद आपल्याला आहे ना, सगळ्यांना जो हवा होता तो भेटलाय आणि आपण सगळे जर एकत्र आलो खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद सगळ्यांना, सगळेजण एकत्र जमल्याबद्दल. थँक्यू. सर्वात अगोदर सर्व शिक्षकांना, सन्मानित शिक्षकांना माझा नमस्कार. आणि इथे जमलेले माझे पूर्ण मित्र आणि मैत्रिणी एवढ्या मोठ्या संख्येने येतील असं वाटत नव्हतं. आम्हाला काल पण वाटत होतं कार्यक्रम एवढा उत्स्फूर्तपणे होईल, करेल, एवढं सगळ्यांचा सहभाग लाभवर करेल. खूप छान वाटलं सगळ्याच्या उपस्थितीमध्ये पाहून. आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणी
आपल्याला वाटेला उजाळा देण्याचं काम आज झालेलं आहे. ज्यावेळेस वर्गामध्ये गेलो त्यावेळेस खरंच वाटलं की आपण 10वीच्या वर्गात आहोत आपण, असं आपल्याला वाटलं. आणि कडे मग छडी खरंच छडी मला लागली मागे छडी गेट टुगेदर. बाकी हा सगळा कार्यक्रम छान झालेला आहे. सर्वांचे आभार, धन्यवाद. ओके. पोस्ट केला माझ्यामुळेच रखडलं वाटतं 1 वर्ष, मला तरी असंच वाटतंय. खूप ओरडलं माझ्या नावाला, पण मी ह्या वर्षी आले तरी पण आता मला जायचंय, सॉरी. पण मला खूप छान वाटलं. मी पण पुण्यामध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर असं काम करते आणि आता मला फर्स्ट दिलाय आणि मी इंग्लिशच घेतलंय. थँक्यू. यानंतर तरी पण गुरुवार यांना साष्टांग दंडवत आणि तुम्हाला साष्टांग नमस्कार. आणि मेन जे आपले आहेत ना ज्यांनी कार्यक्रम खरंच आयोजित केला त्यांना थँक्यू. मनापासून मला परत एकदा शाळेत आल्याची भावना झाली आणि मी इथं येऊन परत एकदा विद्यार्थी झाले आणि ते तुम्ही करून घेतल्याबद्दल तुम्हालाही थँक्यू. आणि गुरुवार यांचं शिक्षण आणि आपल्या मित्र परिवाराचं सहकार्य मिळून आज प्रत्येक क्षेत्रात आम्ही कुठेही गेलो तरी प्रत्येक क्षेत्र गाजवू शकतो एवढी क्षमता तुम्ही वाढवल्याबद्दल तुमचा धन्यवाद. आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. शिक्षकांना नमस्कार. आतापर्यंत सर्वांचे आपण गेट टुगेदर बघत आलो. आज आपला झाल्यामुळे म्हणजे आनंद होतोय आणि एवढी उपस्थिती होईल असं कधीच वाटलं नव्हतं. एवढंच दुःख आहे की महिला जास्त प्रमाणात जमा झाल्या नाहीत आहेत, त्याच्यात आता आम्ही समाधानी. आणि आज जोपर्यंत आम्ही शाळेत होतो तोपर्यंत आम्ही खरंच सुखी सेफ आणि म्हणजे कशाची चिंता वगैरे नसायची. परंतु आता ज्यावेळेस जॉब करते त्यावेळेस असं आहे की बाहेरची दुनिया एवढी म्हणजे अवघड आहे की सेफ पण नाही आणि कोणी असं काळजी घेणार नाही. परंतु जोपर्यंत आपण शिक्षकांच्या शाळेच्या सावलीत होतो तोपर्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पण आता बाहेर पडतोय ना तर क्षणाक्षणाला पावलांना म्हणजे भीती, काळजी, टेन्शन आणि असं काही म्हणजे काळजी नाही असं नाही राहिलेलं. त्याच्यामुळं शाळा ही किती छान असते आज पण डबल अनुभवायला मिळाले. आणि अभिजित म्हणत होता कुठेतरी बाहेरच कार्यक्रम ठेवू, पण मी म्हणलं आम्हाला अजून शाळा सोडल्यानंतर योग आला नाही शाळेत यायचा, आम्हाला शाळा बघायची. त्यामुळे तू जेवणाचं काही नाही केलं तर चालेल, पण आम्हाला शाळा बघायची, तू शाळेतच कार्यक्रम ठेव. आणि सरांना पण इथं येण्याची संधी मिळेल, आम्हाला पण बघण्याची संधी मिळेल. त्यामुळेच अभिजितचं धन्यवाद की त्याने इथं कार्यक्रम आयोजित केला. सर्वांचे आभारी आहे, सगळे इथं उपस्थित राहिले त्याबद्दल. ईश्वर बोलेल आता. सर्वप्रथम कार्यक्रम आयोजित केला त्या आयोजकांचं आभार. त्यांनी सर्व गुरुजनांना इथं उपस्थित केलं या छोट्याशा कार्यक्रमासाठी, त्यांचेही आभार. आणि सर इथं उत्स्फूर्तपणे इथं उपस्थित राहिले, त्यांचे आभार आणि त्यांचे चरण स्पर्श. मला आज खरंच भावुक होते मी की 20 वर्षानंतर आम्ही शाळेत आलो. ज्या दिवशी आम्ही इथं सर्व इथं आपली बोर्डाचा शेवटचा पेपर आपण इथं दिला आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो, त्याच्यानंतर आज इथं पाऊल ठेवला. खूप छान वाटतंय. आणि ज्यावेळेस आपण वर्गात गेलो, ज्या वर्गात बसून आपण ज्या बेंचवर बसून जे अध्ययन केलं त्याची म्हणजे काय म्हणा, आज खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि स्वतःबद्दल सांगायचं म्हणजे काय, मी फक्त सांगायचं म्हणजे काय, 10वी झाल्यानंतर दरवर्षी 10वी 11वी आणि 12वी नंतर ते पुण्याला गेलो. पुण्यात काही दिवस जॉब केला HR हाताखाली. त्याच्यानंतर मला वाटते 4 ते 5 वर्ष जॉब करत असताना 2 कम्प्युटरचे कोर्स केले. कम्प्युटरच्या कोर्स नंतर बरेच म्हणजे कम्प्युटरवरती करायला लागलो, पण नंतर डोळ्याची समस्या निर्माण झाली, बऱ्यापैकी झाली. त्यानंतर वयाच्या 32व्या वर्षीच मला सगळं काय सोडून पुन्हा गावात यावं लागलं. आणि असं वाटत असेल की ईश्वर आता काय करतोय. खरं सांगतो, ईश्वर काहीच करत नाही. बस घरी बसतोय आणि घरात मुलांचं म्हणजे बस मुलांची देखरेख करतोय. 2 मुली आहेत मला. ते आज मला मुली विचारतात, जेव्हा मुलींनी आज विचारतायत मला, पप्पा तुम्ही कामावरच जात नाही, काय माझ्याकडे उत्तर द्यायला काहीच नाही. त्यावेळेस खूप खरंच वाईट वाटतं या गोष्टी.
आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय कारण हे खूप भावनिक क्षण आहे हा, कारण ज्या वेळेस खरंच आणि अगदी सगळ्यांच्या अंगावर शहार आणलेला आहे त्यांनी. पाहतोय आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात, पण मित्रा तू एकटा नाहीत या सगळ्या प्रवासामध्ये, आम्ही तुझ्या बरोबर आहे. हे वाक्य नुसतं मी म्हणत नाही, तर माझ्या कामातली एक जबाबदारी म्हणजे आता तू झालायस आणि तुझ्या बरोबर आम्ही कायम राहू, चिंता करू नको. आणि त्यानंतर कोणी आहे बोलणार? त्याच्याकडे बघितल्यानंतर असं जाणवतं की राव खरंच त्यात गाण्याच्या 4 ओळी आठवतात आपल्याला. होणारं होतं जाणारं जातं बऱ्याचशा मित्रांना, मागे तू फिरू न ग संभाजी सोडून खऱ्याची संगत मित्रांनो, हा प्रवास धरू न ग. ओके, त्याच्यामुळे इथं आपल्या भावनांना आपण वाट करूनच दिली पाहिजे. बरोबर. त्यानंतर संभा बोलतोय उत्स्फूर्तपणे, कधी न बोलणारा संभा, अतिशय मितभाषी, पण त्याला बोलण्याची. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग व इथं उपस्थित माझे सर्व तरुण तडफदार मित्रवर्ग, मैत्रिणी व इतर उपस्थित असलेल्या सर्वांना माझा प्रथम नमस्कार. सर, आज ही राजकीय व्यासपीठ जरी नसलं तरी इथंही 2 गट आहेत. एक गट असा आहे की मी त्याच्या नावाची बोंब इथे ठोकावे आणि तिथून बाहेर पडावे, आणि एक असा आहे की त्याचं नाव इथं नाही घेतलं तरी सुद्धा चालतं. तर मी माझ्या अगोदर नाव सांगतो तुम्हाला. माझं नाव संभाजी सरडे. मी वयाच्या 16व्या वर्षापासून, कुणाचं करिअर 20 वर्षी चालू होतं, कुणाचं 25 वर्ष चालू होतं. तर माझ्या व्यवसायाची किंवा माझ्या करिअरची सुरुवात मी वयाच्या 15व्या ते 16व्या वर्षी सुरुवात केली, आणि तो माझा व्यवसाय किंवा माझं करिअर म्हणजे मी एक उत्तम शेतकरी आहे असं इतर म्हणतात, मी म्हणत आहे. खरंच. आणि तसेच इथं उपस्थित बरेच जण आहेत, एक काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, कोण नोकरी करतो, कोण काही करतं, पण मला आतापर्यंत कधीही असं वाटलं नाही की मी एक शेतकरी आहे. कारण शेतकरी हा शेतकरीच असतो, त्याच्या कामाची पातळी किंवा दर्जा असा काही नसतो, मोजला जात त्याचं काम ही त्याचं कामच असतं. असा मी कधीही विचार करत नाही की मी एक चांगला शेतकरी आहे, सदन शेतकरी आहे. सर, मी माझ्या लाईफ मध्ये खूप समाधानी आहे आणि काळ्या आईच्या ओटीमध्ये शालेय जीवनात जी आमच्या सोबत जी शिक्षण रूपी शिदोरी बांधून दिली, त्या शिदोरीचा उपयोग आतापर्यंत भरपूर झाला आणि याच्यानंतर सुद्धा होणार आहे. वेळात वेळ काढून इथं उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, मैत्रिणी, इतर सर्व उपस्थित राहिले. आज बरं वाटलं. 20-21व्या वर्षी आज इथं सगळ्यांना भेटण्याचा योग आला आणि इथं सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. क्लास झाला सगळ्यांचा, त्याच्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार. आणि ज्या कार्यक्रमासाठी याच्यासाठी केला अट्टहास असे अभिजित डोंगरे याचं सर्वांतर्फे स्वागत आहे, त्याचा अभिनंदन आहे आणि आभारी आहे. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा मित्रांनो, ज्याची खरंच कमी होती ती कमी भरून निघालेली आहे. कारण शेतकरी आहे म्हणून खाली बसून नाही, तर त्यांना सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपल्याला जेवण झाल्याशिवाय तुळजापूरला आपल्याला कोणीही म्हणजे प्रिमाइसेस सोडून जाणार नाही. मला गायकवाड सरांनी सांगितलेल्या त्यांच्या शिष्यवृत्तीचा किस्सा आठवतो. सर शिष्यवृत्ती पास झाले होते, त्यांच्याकडे बक्षीस वितरणाला जायला स्वतःचा ड्रेस नव्हता. सर मित्राचा ड्रेस घालून बक्षीस वितरणाला गेले होते. हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, हे मला रोज आठवतं. मित्रांनो, अशा ह्या सगळ्या शिक्षकांच्या मार्गदर्शनावरती माझं तर पूर्ण आयुष्य अवलंबून आहे किंवा उभा आहे. आता सांगितलं अमोलने, मी तर अनाथ म्हणून वाढलो. मला मायबाप नव्हते, घरदार नव्हतं, पाय ठेवायला जागा नव्हती. 18 वर्ष मी हॉस्टेलमध्ये शिकलो. त्याच्यातले 10 वर्ष तुमच्या शेजारी यमगरवाडीचं नावाचं गाव आहे, तिथं वसतिगृह होतं, तिथं राहून मी शिकलो 10 वर्ष. 5वी ते 10वी आपल्याकडे यायचं. मला आपल्या जाधव सरांना मी मिस करतोय आता, कारण आम्हाला जाधव सर शिक्षक होते.
आणि तुमच्या सगळ्या किती जणांच्या लक्षात आहे की नाही माहित नाही, जाधव सर 2-2 रुपये जमा करायचे, 2-2 रुपये जमा करायचे आणि आम्हाला गणवेश द्यायचे. मी अभ्यासात आणि बाकी सगळं होतोच पुढे, पण ह्या मित्रांच्या पैशातून 2-2 रुपये जमा केलेल्या ह्याच्यातून ड्रेस घेताना थोडी लाज पण वाटायची. कारण 15 ऑगस्टला किंवा नवीन कपडे मिळाले नाहीत. 10वी पर्यंत पायाला चप्पल नव्हती. यमगरवळीचं वसतिगृह ते आपली मंगरुळची शाळा 6 किलोमीटरचा पायी प्रवास होता. पायी चालत यायचं आणि पायी चालत जायचं. चप्पल पायात नव्हती. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. मॅडम इथं आल्यानंतर जर पाऊस सुरू झाला तर दप्तर इथंच ठेवून जायचं, भिजत जायचं. अक्षरशः कुठे शिकलो, काय केलं, कोणीही रिलेटिव्ह बघायला आलं नाही किंवा कोणालाही माहित नाही. पुढचं पुण्यात शिकलो, 10 रुपये तासाने शिकलो मित्रांनो. मला तासाला 10 रुपये मिळायचे आणि 300 रुपये महिना मिळायचे. 250 रुपये मी तिथल्या मेसला द्यायचो. सोमनाथ शिरगेरे आपला सोमा माझा तिथला रूममेट होता, त्याला माहिती आहे हा प्रवास. नाश्ता मिळायचा नाही, अतिशय खडतर प्रवास होता. ओके, त्याच्यात डीएड झालो मी आणि पुण्यामध्ये नोकरीला लागलो प्राथमिक शाळेमध्ये. पण माझं हे सगळं एकाएकी जीवन माझ्या समोर उभं होतं आणि मी मनाशी खुणगाठ बांधली होती की आपण शून्यातून उभं राहिलं, आपण बिगर आई वडिलांचं उभं राहिलं तर आपल्यासारख्या 100 मुलांना आयुष्यात आपण मदत करायची. आणि या जिद्दीने मी 2010ला माझ्या शिक्षक पेशाचा राजीनामा दिला. 22व्या वर्षी माझे 2 मित्र होते डीएडचे, तर ते मला म्हणत होते तू नको करू असं, तुला कोणाचाच सपोर्ट नाहीये. पण माझं ठरलं होतं. मी वयाच्या 22व्या वर्षी रिझाईन केलं आणि सोलापूरला लागून एका संस्थेची पडलेली जागा 1 रुपया भाड्याने घेतली 10 वर्षांसाठी. पत्रे वासे टाकले, पडलेल्या भिंती, त्याच्यावरती छत सुरू टाकलं आणि अनाथाश्रम सुरू केला. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातली 22 मुलं आली. वयाच्या 22व्या वर्षी 22 मुलांचा बाप मी झालो होतो. आणि मग त्या मुलांना सांभाळण्यासाठी कपडे, धान्य, आरोग्य ह्याच्यासाठी माझा जो तो सगळा प्रवास सुरू झाला. मी सोलापूरभर सायकलीवरती हिंडायचो, मुलांकरता धान्य गोळा करत आणि जुने कपडे गोळा करत. मिळालेले सगळं धान्य मी कॅरेजला बांधायचो, जुने कपडे सायकलीच्या नळीला बांधायचो आणि 30-35 किलोमीटरचा हा माझा प्रवास होऊन मी आश्रमात जायचो. मुलांनो, आश्रमाचा प्रवास अतिशय खडतर आहे. मी सगळं सांगत बसत नाही. मी ग्रुपवरती एक व्हिडिओ टाकतो, तुम्ही तो आवर्जून बघा. पण तिथं 100x20च्या एका पडक्या हॉलमध्ये आम्ही 13 वर्ष काढली. मुलं, मुली, किचन आम्ही राहायला. असा हा खूप एकाएकी वेगळा आणि धाडसी प्रवास आहे. आमची मुलं आश्रमातली अशी झोपलेली असायची तर आडूला वरती साप गुंडाळलेले असायचे, गुंडाळून बसलेले असायचे साप. रोज मरण यातना होत्या, पण त्याच्यामध्ये मी हार मानली नाही. कारण मला आयुष्याने हारण्यासारखं काही ठेवलंच नाही. माझी खूप एकाएकी लढाई आहे. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी खूप धाडसी, एकतर मी शाळेच्या जीवनापासूनच धाडसी होतो आणि ह्या सगळ्या प्रवासाने मला प्रचंड धाडसी बनवलं. आता मी तुम्हाला सांगेन, 15व्या वर्षी आमच्या आश्रमाला स्वतंत्र जागा आहे. तुळजापूर रोडवरती हगलूरला 1 एकरची जागा आहे. तिथे इमारत आहे आणि आता 45 अशीच बालकं तिथं शिकतायत. आमच्या आश्रमातल्या एका मुलाने चित्रपटात काम केलं. सैराट तुम्ही सगळं बघितलंय सगळ्यांनी. आरतीचा भाऊ माहितीये सगळ्यांना, प्रिन्स. तर तो प्रिन्स आमच्या आश्रमाचा विद्यार्थी आहे. 4थी पर्यंत त्याचा सांभाळ त्याचा आणि त्याच्या 4 भावंडांचा आम्ही केलाय. 4थी पर्यंत. मुलांनो, हा सगळा प्रवास एकाएकी होता. मार्गदर्शन करायला कोणी नाही, मदत करायला कोणी नाही. तू जेवलायस का, तुला काय अडचण आहे का विचारायला मला कोणी नाही. या सगळ्या प्रवासामध्ये मीच माझा पाठीराखा, मीच माझं सांत्वन करायचं, मीच माझा शाबासकी द्यायची. रडायला लागलो तर मीच माझे अश्रू पुसायचे आणि प्रवास पुढे करत राहायचा. असा हा सगळा एकाएकी प्रवास. त्या आश्रमामधल्या 2 अनाथ मुलांचं लग्न केलं मी लोकांच्या मदतीतून. ओके, तर आता त्यांचे संसार चांगले चाललेत, MIDC मध्ये नोकरी वगैरे करतायत. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या लक्षात आलं होतं की मी कमवायला पाहिजे परत, म्हणून आश्रम सुरू करण्याकरता मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला होता. परंतु आश्रम सुरू ठेवण्यासाठी
मी परत नोकरीला लागलो. मित्रांनो, सोलापूरमध्ये एका प्राथमिक शाळेत मी नोकरी करतो. तिथं मी मुख्याध्यापक आहे. सकाळी 7 ते 2 माझी तिथं ड्युटी असते आणि त्याच्यानंतर आश्रमाची कामं सुरू होतात. पण कधी कधी 24 तासातले 17-18 तास भरतात मित्रांनो. आणि ही सगळी ऊर्जा मी सगळ्या शिक्षकांकडून या सगळ्या प्रवासातून घेतलेली आहे. मला आपला जो क्लासमेट ग्रुप आहे ना मंगळूर, याचा मला खूप मोठा आधार आहे. मला वाटतंय माझ्या बरोबर माझे 50-60 मित्र आहेत. अजून मला अशी वेळ आली नाही की तुम्हा सगळ्यांना हाक देऊन तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा म्हणण्याची. पण मला मनोमन आनंद आहे की माझा क्लासमेट ग्रुप जो आहे त्याच्यात मी आहे आणि हे सगळे मित्र एक वेळ मला जर वाटलं तर नक्की माझ्या पाठीशी उभे राहतील. मित्रांनो, हा खूप वेगळा प्रवास आहे, खूप आनंदही प्रवास आहे. रोज उठून चॅलेंज आहे. रोज उठून असा एकही दिवस जात नाही की आज अडचण नाही. परंतु अडचणी आणि चॅलेंज आणि समस्या याची मला सवय झाली. जेवढ्या समस्या भक्कम किंवा जेवढ्या समस्या उभ्या राहतात तेवढा मी भक्कम होत जातो. मला आयुष्यामध्ये आता अशक्य असं काहीच वाटत नाही. कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नाही. केवळ हा सगळा प्रवास. बघा, या सगळ्या प्रवासामध्ये पुण्यामध्ये नोकरी होती. मी विचार केला असता बाबा मी पुण्यामध्ये छान जगेन तर मी आयुष्यारामात जगलो असतो. माझं स्वप्न सुद्धा होतं की मला स्पर्धा परीक्षा पास होऊन मला अधिकारी व्हायचं. पण मी जेव्हा शिक्षक झालो पुण्यामध्ये आणि मला माझं जेव्हा फ्लॅशबॅक सगळं आठवायला लागलं तेव्हा मनोमन वाटायला लागलं मला जिल्ह्याचा कलेक्टर होण्यापेक्षा मी 10 कलेक्टर तयार करायचे. मला अशाच मुलांसाठी काम करायचं आणि म्हणून हा सगळा प्रवास मी करत राहतोय मित्रांनो. तर प्रत्येकामध्ये खूप गट्स असतात, त्याला वाव मिळाला पाहिजे. आपण स्वतःला ओळखायला पाहिजे. बघा, मी माझं मोठेपण नाही सांगत, पण कधी काळी वर्गमित्रांनी जमा केलेल्या पैशांवरती ड्रेस घेणारा मी, 10वी पर्यंत ज्याला चप्पल पायाला मिळाली नाही असा मी, पुण्यात 10 रुपये तासाने काम करणारा मी आज काहीतरी करू शकलो. स्वतः पायावरती उभं राहून इतरांसाठी काही करू शकलो. आता तर महाराष्ट्रावर खूप मोठं नाव झालंय. नागराज मंजुळेच्या हस्ते सुद्धा 1 लाखाचा पुरस्कार मिळाला. खूप कौतुक झालं. महाराष्ट्रातले 19 नावाजलेले पुरस्कार मला मिळालेले आहेत. धड्यांमध्ये, कविता, कादंबरीमध्ये जे लेखक असतात, जे तुम्ही त्यांची नावं वाचलेत, तर अशांच्या हस्ते मला पुरस्कार मिळतात. अशी मंडळी मला पुण्या मुंबईला बोलून घेतात. खूप वेगळी दुनिया सुद्धा मी सगळी बघतोय. पण हे का बघतोय माहितीये का? स्वतःसाठी जगलो असतो तर हे मला सगळं बघायला मिळालं नसतं. माझ्या बरोबर मी इतरांसाठी काहीतरी करायची माझी जी धडपड आहे, उमेद आहे, ती जिवंत ठेवली आणि म्हणून आज मला हा सगळा वेगळा प्रवास करायला मिळतोय. ओके, तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, तुम्ही सगळे आमच्या आश्रमाला या. खूप जवळ आहे. नशीब बघा, 13 वर्ष भाड्याच्या जागेत काढले, 14व्या वर्षी आश्रमाला जागा मिळाली, ती सुद्धा तुळजापूर रोडला जोडणारी. म्हणजे याचं कारण काय? तुमची आमची नाळ जी आहे ही घट्ट आहे. ओके, मी 10 वर्ष इथं तुळजापूर तालुक्यात तुमच्या जवळ राहिलो आणि माझ्या कामाला जागा सुद्धा अशा ठिकाणी मिळाली तुळजापूर रोडला. म्हणजे आपण आता कायमचे कनेक्ट आहोत. तुम्ही सगळे नक्की या, ते सगळं काम बघा. शिक्षकांना सुद्धा विनंती आहे, तुमच्या ह्या विद्यार्थ्याने काय केलंय हे बघायला या. उपासे सर, तुम्ही माझ्यामधले काही गुण ओळखले आणि माझ्या वक्तृत्वाला चालना दिली. आणि मुलांनो, इथं असताना उपासे सर बाहेरच्या सगळ्या वक्तृत्व स्पर्धेला घेऊन जायचे आम्हाला. मग तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, केंद्रामध्ये माझे नंबर यायचे. इथे देवा याही देशात पाऊस पाड या विषयावरती माझा जिल्ह्यात पहिला नंबर आला होता. आपल्या शाळेत त्याचं बक्षीस वितरण तहसीलदाराच्या हस्ते झालं होतं. सन अँड ओशन ग्रुपने, आपले दुर्गडे जे मित्र कंपनी आहेत सगळे किंवा जे ग्रुप आहे त्यांनी ते खूप सुंदर सगळ्या स्पर्धांचं आयोजन करायचे. त्याच्यातून आपण मुलं घडायचो. तर सर, मला हे जे वक्तृत्वाचं दान तुमच्या मार्गदर्शनाखाली मिळालं त्याचा आयुष्यभर उपयोग होतोय. कुठेही गेलो तरी, कुठल्याही विषयावरती कधीही उभं केलं तरी, कॉलेजमध्ये 11वी 12वी पुण्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत गाजवलं, सोलापूरला असू दे, समाजामध्ये कुठलाही विषय कधीही असू दे, मी वक्तृत्व करू शकतो. आणि ही देण मला तुमच्याकडून मिळाली आहे आणि मी मनोमन कायम ऋणी आहे तुमचा. कुठलाही दिवस नाहीये जो मला आठवत नाही, तुमची आठवण येत नाही. मागे मी सरांना गेल्याच वर्षी येऊन भेटलो होतो. सरांच्या पुढे नतमस्तक होऊन गेलो. सरांना आता किती आठवतंय माहित नाही, पण मुलांनो, या शिक्षकांनी ज्या सगळ्या आपल्याला देण दिल्या
त्या मी जिवंत ठेवल्या आणि मला मनोमन या सगळ्यांचा गर्व आहे आणि अभिमान आहे. मला आपले जाधव सर हिंदीचे इतकं उत्कृष्ट शिकवायची हिंदी, माझं हिंदी इतकं चांगलं झालं. मी मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्यामध्ये 11वी 12वी मध्ये हिंदी विषयात पहिला आलो. ढोकळे सर कॉलेजमध्ये पहिला आलो, आर्ट सायन्स कॉमर्स मध्ये पहिला आलो हिंदीमध्ये. मला 86% हिंदीत मार्क मिळाले. एवढ्या खेड्या पाड्यातून असा प्रवास असलेला मुलगा तिथे हिंदी विषयात पहिला आलो. मला तिथं बक्षीस मिळालं. मॉडर्न कॉलेजमध्ये चरित्र उपासक छात्र म्हणून मी 11वीला असताना मला पुणे जिल्ह्यात माझी निवड झाली. मुलांनो, माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझं पॉकेट मनी किंवा मला खर्चायला पैसे जर काही असतील तर हे ह्या सगळ्या स्पर्धेतून बक्षीस मिळालेली जी रक्कम असते तीच रक्कम मला माझं पॉकेट मनी. तर हा सगळा प्रवास मला तुमच्या सुद्धा सगळ्यांच्या समोर नक्की मांडायचा होता आणि ती सुवर्ण संधी आज आपल्या तुम्ही सगळ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मी मनापासून आभारी आहे. तर आपल्या सगळ्यांना हा सगळा आमचा एकाएकी प्रवास बघायचं आमंत्रण सगळ्यांना देतो. तुम्ही सगळेजण तिथं या आश्रमाचं काम बघा अशी विनंती करतो आणि माझं वाढलेलं मनोगत इथंच थांबवतो. धन्यवाद. एकदा तुम्ही सगळे ऐकायला आतुर आहात. कळू देत सरांना. दिसला टाळ्या नाही वाजल्या, जोरात टाळ्या. आदरणीय शिक्षक वर्ग, निवृत्त शिक्षक आणि आणखी काही कार्यरत असतील तेही शिक्षक आणि त्याचप्रमाणे माझ्या बरोबर शाळेमध्ये शिक्षकाचं काम करणारे सहकारी शिक्षक माझे आणि माझे मुख्याध्यापक या ठिकाणी गायकवाड सर. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझ्या आवडीचा अत्यंत विषय जो आहे की आपण शिक्षक व्हावं, हे जे माझं लहानपणीचं स्वप्न होतं हे माझं स्वप्न मी शिक्षक झाल्यावर पूर्ण झालं. आयुष्यभर मी वाचण्याचा नाद केला. मी एवढ्यासाठी सांगतो मी की शिक्षकांनी मुळात वाचन केलं पाहिजे, कादंबऱ्या वाचल्या पाहिजे, त्याचप्रमाणे इतर कविता वाचल्या पाहिजे, लघुकथा वाचल्या पाहिजे, त्यातल्या त्यात ग्रामीण साहित्य जास्त वाचलं पाहिजे, आत्मचरित्र वाचली पाहिजे आणि सतत वाचण्याचा छंद मी केला. आता आज मी निवृत्त झालोय. निवृत्त होऊन पुष्कळ वर्ष झाली. मी एकेकाळी शाळेतल्या विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, विद्यार्थ्यांना शिकवत होतो आणि आज सुद्धा मी शिकवतोय. विद्यार्थ्यांना नाही परंतु समाजामध्ये होईल तेवढं मी प्रवचन, त्याचप्रमाणे पोथी सांगणे याप्रमाणे काम करतो. अनेक कार्यक्रम जे होतात, पुण्यतिथीचे, जयंतीचे, मोठ्यांचे चरित्र वगैरे सांगितले जातात, त्यामध्ये मला बोलवलं जातं आणि मी त्यांचे चरित्र सांगतो. चरित्र सांगता सांगता त्यांच्या चरित्रातून आपल्याला काय घेता येईल हे मी सांगत असतो. आणि म्हणून जे निवृत्त शिक्षक आहेत त्या सगळ्यांना एक माझी नम्र विनंती आहे. आता आपल्याला पेन्शन वगैरे चांगली मिळते, पैशाला काय कमी नाही. आपली मुलं बाळी सगळी मार्गाला लागली असतील, परंतु हे उरलेलं जे आयुष्य आहे ना, ह्या उरलेल्या आयुष्यामध्ये आपला शिक्षकी पेशा सोडायचा नाही. अगोदरच्या आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण शिकवलं, पण समाजामध्ये जे आहेत ना अनेक दुर्गुण, हे दुर्गुण दूर करण्यासाठी होईल तेवढा प्रयत्न करायचा. असं आहे, शेवटी आपल्या हातून होईल तेवढं करायचं आहे. समाज काय पूर्ण सुधारणार नाही. महात्मा गांधींना गोळ्या खाणारे हे लोक आहेत आणि त्यामुळं सगळं होईलच आपल्या हातून असं नाही, परंतु होईल तेवढं आपण करीत राहावं. आज मी निवृत्त झालोय, परंतु मी या कार्यातून निवृत्त झालो नाही. आज अजून सुद्धा मला वाचण्याचा अतिशय छंद आहे. गावामध्ये जेव्हा श्रावण महिन्यात किंवा इतर काळामध्ये पोथ्या वगैरे लागतात, रामविजय, हरिविजय, महाभारत, रामायण, त्याचप्रमाणे महाभारत, पूत सांगण्याचं काम करतो आणि पूत सांगण्याचं काम करता करता होईल तेवढ्या समाजाला मी उपदेश करत असतो. त्याचप्रमाणे गावामध्ये सप्ताह होतात, त्या सप्ताहामध्ये मी प्रवचन करतो आणि प्रवचनातून होईल तेवढा उपदेश करतो. म्हणजे मी एकेकाळी शिक्षक होतो विद्यार्थ्याचा, परंतु आज मी न कळत या मोठ्या समाजाचा एक सामान्य शिक्षक आहे. फार मोठा वगैरे नाही. मी काही साने गुरुजी नाही किंवा महर्षी कर्वे नाही किंवा महात्मा गांधी नाही. मी अतिशय सामान्य असा शिक्षक आहे, परंतु होईल तेवढं मी प्रयत्न करत असतो. होईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न असतो. पोथी सांगत असतो, प्रवचन करत असतो आणि होईल तेवढी समाजाची सेवा करत असतो. आणि मला असं वाटतं की
माझं हे शेवटपर्यंत शरीर जे आहे, ही जी माझी बुद्धी आहे, शेवटपर्यंत अशीच राहावी. बसल्या ठिकाणी प्राण जायला हरकत नाही, परंतु आजारी पडून आणि बुद्धी जाऊन मरण मला योग्य वाटत नाही. तर जोपर्यंत शरीर आहे, जोपर्यंत बुद्धी आहे, तोपर्यंत माझ्या हातून समाजाची होईल तेवढी सेवा होत राहावी, हे असं मला वाटतं. आणि तुम्हा सगळ्यांचे, आमचे शिक्षक वर्गाचे आशीर्वाद सगळ्यांच्या चांगल्या भावना या मला साथ देतील. थोडं बहुत आयुष्य आणखी प्राप्त होत जाईल आणि माझ्या हातून समाजाची सेवा होत जाईल, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी आणि माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद. माझ्या या सर्व 2004च्या 10वीचे बॅच आयुष्यामधील सामाजिकतेमधील यशस्वी बॅच असं म्हणायला हरकत नाही. खरं तर मी ज्यावेळेला या शाळेमध्ये रुजू झाले त्यावेळेला नुकतंच माझं लग्न झालं होतं, नवीनच आले होते मी इथं. आणि ज्यावेळेला आपण एखाद्या मोठ्या शाळेमध्ये आपल्याला प्रथमतः सेवा करायची संधी मिळते आणि त्या शाळेमध्ये सगळे आपापल्या विभागामध्ये आपापल्या विषयामध्ये पारंगत असतात, विषय तज्ञ असतात. माध्यमिक शाळेमध्ये तशीच व्यवस्था असते. ती व्यवस्था मी सेवेच्या सुरुवातीपासून अनुभवली. प्रत्येक व्यक्तीच्या शालेय जीवनापासूनच त्यांना काही विषयाची एक आवड असते आणि किंबहुना अशीच काही परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये होती. मला माझ्या आईचं देहदान झालेलं मला आठवत नाही, खूप लहानपणीच. अशा संघर्षातून मी शिक्षण घेतलेलं होतं आणि हे शिक्षण घेतलेलं, तो संघर्ष, ती तळमळ आणि जेव्हा विद्यार्थी जीवनामध्ये ही मिळत असते आणि कुठेतरी तळमळ आणि नुकतंच या सेवेमध्ये पदार्पण केलेलं हे विद्यार्थी, खरं तर या शाळेमध्ये आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शाळेची पूर्वीची परिस्थिती सांगितली, आताची सांगितली. पूर्वीची जवळजवळ 14 वर्ष मी या शाळेमध्ये अनुभवलेली. या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत 2-2 तुकड्या होत्या, फक्त मुलांच्या तुकड्या होत्या. ज्या वेळेला 1998 मध्ये काही मुलींच्या पालकांना प्रबोधन केल्यानंतर, सांगितल्यानंतर इथं महिला शिक्षिका नव्हत्या. प्रथमतः मी इथं आलेले मला आठवते. आणि मग पुरुषोत्तम देशमुख यांची मुलगी अंजली, त्यांच्या बॅचच्या मुली सुप्रिया, प्रशांत, त्याचबरोबर या समोर बसलेल्या काही मुली ज्या आहेत, यांच्यापासून या शाळेमध्ये मुलींना येण्यासाठी सुरुवात झाली. त्या मुलींचं शैक्षणिक, त्याचबरोबर त्यांची सुरक्षा आणि डोळ्यात तेल घालून लक्ष देण्यासाठी होत असलेला आटापिटा माझी मुलं इथं आल्यानंतर जन्मली, इथंच वाढली, इथं शिकली. मीच वर्ग शिक्षिका. जवळपास 8वी 9वी पर्यंत माझी इथून बदली होईपर्यंत ती शिकली. स्कॉलरशिप नवोदय होल्डर झाली. खरं तर या गावामध्ये, हे गाव मला म्हणजे असं माझं असं वाटतंय, ह्या भूमीशी, या गावाशी, या भिंतीशी आणि या गावातील प्रत्येक विद्यार्थ्याशी, आता ते माझे पालक आहेत, त्या विद्यार्थ्याशी इतकं जवळीक त्याचं नातं आहे. आता त्या मुली मी शिकवते, ती तळमळ माझी एवढी आहे. खरं तर इथं आता जरी विद्यार्थी थोडे इकडे तिकडे झाले असले तरी हंगारगाव, खंडाळकरवाडी, इथली सरडेवाडी, खोताची वाडी, हे सगळे विद्यार्थी जेव्हा इथं यायचे 2-2 तुकड्या असायच्या आणि खरं त्यांना ज्ञानदान करत असताना इथं माझे विद्यार्थी उपस्थित आहेत. त्यांच्या काय अडचणी असतील, प्रत्येक लागलं पडलं काही अध्यापन असेल आणि सलग 10 वर्ष मी त्या विद्यार्थ्यांच्या नावासहित सांगते. डोंगरे संकेत मोहन त्यांच्या बॅच पासून जवळजवळ कृष्णा हुमरे या विद्यार्थ्यांच्या बॅच पासून दरवर्षी माझे 1-2 विद्यार्थी असे चिकाटीने स्कॉलरशिप नवोदय होल्डर असायचे. यासारखं यश आणि यासारखं एक माझं कामाची पावती मला दुसरी वाटत नाही. हे जे विद्यार्थी आहेत समोर, आता बरेच विद्यार्थी म्हणले मी असा होतो, तसा होतो, खोडकर होतो, अभ्यासात असा होतो. अरे फक्त अभ्यास, प्रत्येक अक्षर फक्त अभ्यासातच जीवन यशस्वी होतं असं नाही, तर आयुष्य जगण्यासाठी जीवनामधला प्रत्येक जो कला आहे ती आपल्याला उपयोगी पडत असते. परमेश्वर त्यांनी आताच त्याचे विद्यार्थी त्यांच्या सोबत जे जे काही त्याचे अनुभव सांगितले,
असे समोर येऊन उभा राहिले की त्यांचं पाठांतर, त्यांचं गायन आमचे मुख्याध्यापक गायकवाड सर स्वतः मुख्याध्यापक असून छडी घेऊन इकडं तिकडं मधल्या सुट्टीमध्ये फिरायचे. रे तिकडं फिरायलेलं वर्ग भरलेला कळत नाही का? घंटा वाजल्यापासून सुरुवात. उकरंडे सर, शिंदे सर, आर.एच. कुलकर्णी सर, पाटील मॅडम, त्याचबरोबर सगळेच माझे सहकारी शिक्षक मला एक मार्गदर्शक मिळाले. आणि ते मार्गदर्शन आणि माझ्या मनामधली या विद्यार्थ्यांची तळमळ ही मला कशी कुठं घेऊन गेली आणि त्याचाच परिपोष म्हणून की काय खरंच स्वतःबद्दलही सांगितलं पाहिजे. मला ती संधी मिळाली. माझी मुलं इथं मोठी झाली, इथंच राहिलो आम्ही, सोमनाथच्या वाड्यात राहिलो, बऱ्याचशा घरामध्ये इथं भाड्याने राहिलो आणि इथं शिकली, स्कॉलरशिप होल्डर झाली आणि आज माझी 2 मुलं MBBS डॉक्टर झाली. मला एवढं समाधान वाटतंय. एक मुलगा MBS ऍग्री झाला, 3ही मुलं वाढली आणि त्याचं श्रेय मी स्वतःला कधीच घेणार नाही. मी मग शाळेत शिकवलं, घरी केलं, सर्व विद्यार्थ्यांना सारखी शिकवायची. पण पालकांनो, आपण घरामध्ये आपल्या विद्यार्थ्याकडं खूप लक्ष देणं किती काळाची गरज आहे. जे मी वर्गात शिकवते तो माझा मुलगा करतोय का, पाहतोय का? घरामध्ये सुद्धा आपण त्यांना बसवतो आणि त्यातूनच आज साक्षीदार आहे, इथंच आलेला आहे. तोही म्हणायचा मम्मी त्यावेळेस कसं वातावरण होतं ग. एक एपिसोड असायचा मार्गदर्शनाचा, शिकवण्याचा, उपक्रमाचा, वेगवेगळ्या गीतांचा, त्याचबरोबर शिस्तीचा असेल, NCCचं संचलन असेल, त्याचबरोबर वेगवेगळे उपक्रम असतील, खेळाचा असेल, शिकवण्याचा असेल, शैक्षणिक साहित्याचा असेल, सर्वच विद्यार्थी असा ऊर भरून येतो. आणि माझंच हे व्यासपीठ, माझं गाव जेव्हा इथून बदली झाली 14 वर्षानंतर मुलांना आणि मी इथून गेल्यानंतर इथं शाळेमध्ये निरोप समारंभ आयोजित केला होता. माझ्या एक मनाची कमतरता म्हणा, काही मनाचं मी इथं निरोप घ्यायला येऊ शकले नाही येऊ शकले. उपक्रम झाला, फोन आलता शाळेमध्ये, मुख्याध्यापक म्हणाले मॅडम तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला बोलवले, मी नाही जाणार. मला तिथून निरोप घेणं मला शक्य होत नाही, मला ते सहन होत नाही, मला तो स्वभाव आहे, मी तिथून निरोप घेऊ शकत नाही. असं एक माझं गाव सुरुवातीपासून जवळपास गेल्या 20-22 वर्षापासून इथूनही पुढं किती दिवस आपल्या गावची सेवा करेन. मला तर वाटतं खूप वर्ष सेवा करण्याची संधी मिळावी, सेवेनंतर सुद्धा सेवा करण्याची संधी मिळावी. आणि हे माझं सगळे जे व्यासपीठ आहे, हे सगळे बसलेले विद्यार्थी आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांनी आता मी अध्यापन करते, त्यांना सुद्धा सांगत असते प्रत्येक बाबीकडे लक्ष द्या. प्रसार माध्यमाकडे तेवढं लक्ष देऊ नका. ही प्रसार माध्यम तुम्हाला कधी उपयोगी ठरतील तर कधी घातक ठरतील. आई वडिलांच्या मार्गदर्शनाकडे, प्रत्येक सूचनेकडे लक्ष द्या. जे केले, जे अनुभवले ते सांगितले. आणि आज खरं तर एवढं बरं वाटलं ना बोलवल्यामुळं. माझ्या शाळेत जिथं मी एवढ्या वर्षापासून सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि या सगळ्या उपास्य सरांनी आता सांगितल्याप्रमाणे या सगळ्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनामध्ये मी घडले आणि ते घेत मी पुढील विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीने देण्याचा प्रयत्न केला. सेवा ही फक्त आपण सेवा म्हणून स्वीकारतो, पण सेवा जेव्हा आवड होते, सेवा जेव्हा एक आपली इंटरेस्ट बनून जातो, सेवा जेव्हा तळमळ होते, तेव्हा त्या सेवेचा परिपोष काही वेगळाच असतो. तो अनुभव मी माझ्या पूर्ण सेवेमध्ये घेतला आहे, आताही घेते आहे. आणि अशी सेवा इथून पुढेही तुमची करण्याची, तुमची सेवा करण्याची, तुमचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळावी. खरंच आज एवढ्या सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना अनुभवून पाहून इतक्या वर्षांनी बरं वाटलं मुलांनो, बरं वाटलं मुलांनो. तुमची पाहून प्रगती अशीच टिकवा, अशीच भरभराटीला जाऊ द्या. तुमच्या अस्मितेची गती, तुमच्या अस्मितेची गती. पुन्हा घडवा एकदा शिवबापू लवकुश, पुन्हा घडवा एकदा शिवबापू लवकुश. गावातील, घराघरातील तुमच्या पाठीशी आहेतच स्त्री पुरुष, याची मला पूर्ण खात्री आहे. आणि इथून पुढेही सर्व या जमलेल्या माझ्या या वरिष्ठ सगळ्या माझ्या मार्गदर्शनामुळं मी आज हे सगळं तुम्हाला देऊ शकले. आणि त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता करत आहात, यशस्वी होत आहात. प्रत्येक जण कोण कशात यशस्वी, कोण कशात यशस्वी.
अरे साध्या साध्या व्यवसायातून सुद्धा करोडपती झालेले यशस्वी मी माझ्या या विद्यार्थ्यांमधून ऐकले पाहिले. याच्यासारखं यश, याच्यासारखे पुरस्कार, याच्यासारखी यशस्वीता मला वाटत नाही कुठं असेल म्हणून. आणि अशीच सेवा तुमचा पुढेही करण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही मी माझ्या स्वतःकडून देते आणि 2 शब्द सांगते. Good afternoon, everyone. Today we are here after 21 years. Really, we thanks God who is not with us. But we must realize God is there. Today we are here with love and affection. Everybody is feeling very, very proud to be in Mangrul High School. And God permitted us. Whoever have come from long distance, some are from here, some are from there. Everybody has shared their thoughts. But I will focus on 2 words. First, discipline. Discipline makes man perfect. If you have discipline, definitely you will success in your life. You must respect others. So, opposite person definitely respect you. If you be your neck up, he will be more than you up. So you must have the discipline. Second word, politeness. Politeness costs nothing but pays something. If you are polite, wherever you are working, in society, somewhere, discipline manners, school, in village, if you are sitting, if you are a polite, you listen others. You must be listener. You must be listener, attentive listener, not only simple. You must be cautious, so you will be always successful in your life. So many more things are there to disclose, but time does not wait for anyone. So we have to obey the time, we have to see the time. Already it is too close. Some of our requirements we have curtailed because after 21 years we are here. So definitely I will thanks everyone. You have called us, we have gathered here, we have shared our thoughts, and I feel very, very proud. I am from this place only, but being a Mangrul citizen, I have worked here for 12 years. It was my luck. And you all have permitted us. So I am here. Thank you everyone. आणि 2400 हे माझे विद्यार्थी नाही, परंतु माझ्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी त्यापैकी बरेचसे आहेत. कारण मी 2002 मध्ये माझी बदली घरपळ येथे झाली, त्यामुळे मी त्यावेळेस नव्हतो. पण तुम्ही आम्हाला होता. मी तुम्हाला होतो हे मान्य आहे. मला डोंगरेने फोन केल्यानंतर मी कॅलेंडरवर तारीख टिपून ठेवली, कारण मी कार्यक्रमाला 101% येणार. त्यासाठी जी तुम्ही 2004 ची संख्या किती होती ती सांगितली आणि सध्याची संख्या किती होती त्याबद्दल थोडस वाईट म्हणजे खेद वाटला. कारण संख्या ही जिल्हा परिषदची प्रत्येक शाळेची थोडीशी कमी होत चालली आहे. त्याकडे तुम्ही लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण जिल्हा परिषदच्या शाळा ह्या टिकल्या पाहिजे. खाजगीकरण जर झालं तर गरिबाची लेकरं शिकू शकणार नाही. गरिबाची लेकरं शिकू शकणार नाही. फक्त आता शासन एकच करू लागलंय की इंग्लिश मीडियम, त्यांना ग्रँट नाही, काही नाही. पैसे पालकाकडून घेतात 20,000, 30,000, 40,000, 50,000. मान्य. जिल्हा परिषद बंद झाल्यानंतर आणखी त्यांची फीस वाढेल. गरिबाची लेकरं त्यामुळे शिकू शकणार नाही.
ह्यासाठी जिल्हा परिषद शाळेत टिकविणे हे सर्वांचंच काम आहे. त्यासाठी थोडस लक्ष देऊन आणि 10 वर्ष झाली मला रिटायर होऊन ऑक्टोबर मध्ये. किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली. एक आहे की तुम्हाला आवाज माझा तुम्हाला आज ऐकायला मिळाला, त्याबद्दल मला समाधान वाटलं. उकरडे सर काय हे 12 वर्ष मंगरुळमध्ये मी काढलेला माणूस आहे. मला विद्यार्थी भेटले तर लांब उभं राहून अजून मंगरुळ मधला विद्यार्थी मला बोलतो, हे माझं स्वाभिमान आहे. बऱ्याच वेळेस माझं मंगरुळला येणं जाणं आहे, विद्यार्थी मला भेटतात, पण सर्व विद्यार्थी भेटायचा योग आज आला. त्यामुळे मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बॅचचा स्नेह मेळावा इथं संपन्न होतो आहे आणि हा संपन्न व्हावा, साजरा व्हावा, सगळेजण एकत्र यावेत म्हणून ज्यांनी प्रयत्न केला, 2 वर्षापासून प्रयत्न केला. कारण मी या ग्रुपला ऍड आहे आणि दररोज तुमचे वाढदिवस असतील, काय असेल शेअर केलेलं ते सर्व पाहतोय. म्हणजे ही शाळा जी आहे एकही दिवस मला चुकत नाही. अलग लक्षात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य, माझे पहिले मुख्याध्यापक सन्माननीय गायकवाड सर, मराठीतील एक तज्ञ माझ्या पाहण्यामध्ये. कारण माझंही MA मराठी आहे, माझाही विषय मराठी आहे, फिजिकल आहे, पण माझे मराठीतील गुरुवर्य म्हणायला काय हरकत नाही असे माझे उपासे सर, उकरंडे सर, की ज्यांच्या जागेवरती मी तर पहिल्यांदा माझी अपॉइंटमेंट झाली. नोकरीची सुरुवात माझी या गावापासून, या शाळेपासून, आणि उकरंडे सरांच्या जागेवर मी आलेलो आहे. त्यानंतर माझे सहकारी इंग्रजीचे गाडे अभ्यासक, देशाची सेवा केलेले ढोकळे सर, खाडे मॅडम, की ज्या लहान मुलांना जीव तोडून शिकवणाऱ्या, मग नवोदय असेल, शिष्यवृत्ती असेल, आणि त्याचबरोबर गायिका, हे तुम्हा सर्वांना आपणाला परिचित आहेत. आणि तुमचे सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी शाळेबद्दलच बोलणार आहे. 1ली ते 10वीचंच खरं शिक्षण, 1ली ते 10वीचेच खरे विद्यार्थी आणि 1ली ते 10वीचंच खरं जीवन, 1ली ते 10वीचीच खरी आज्ञा, आदेश आणि त्याचं पालन जो विद्यार्थी करतो तो निश्चितच यशस्वी होतो. कारण त्या काळामध्ये शिस्त होती, त्या काळामध्ये भीती होती, त्या काळामध्ये इकडे बसलेल्या लोकांना आदर होता. म्हणून माझा एकही विद्यार्थी 2004चा वाया गेलेला नाही. गेलेले का? आज परिस्थिती अशी आहे, आपण सर्वजण एकत्र उभारून, म्हणजे आमचाही पेशा आणि तुम्हीही एका टपरीवर थांबतोय, म्हणजे भीती नाही. मग घडणार कसं? त्यावेळेस अशी परिस्थिती नव्हती. गायकवाड सर मला सांगायचे, कारण मी फिजिकल टीचर असल्यामुळं, शिक्षा करा पण सौम्य करा, शिक्षा करा पण सौम्य करा. दररोज कमीत कमी फिजिकल टीचर असल्यामुळं कमीत कमी 50 शेळ्या ह्या हाताने मारलेल्या आहेत. शाळेवर तासाची सुरुवात होण्या अगोदर उशिरा आलेले हे ते तिथं उभारून, आणि त्याचा फायदा आज इथं दिसतोय. प्रत्येक क्षेत्रामध्ये नावाजलेला माझा विद्यार्थी आहे आणि आजही मी सेवेत आहे. पण वाईट दुरावस्था आहे. पण निश्चितच तुम्ही आज पालक आहात आणि हे टिकवण्याचं काम, कारण ही शाळा, मंगरुळची शाळा, कुठेही एवढं मैदान नाही, एवढं ग्राउंड नाही. मी आल्यानंतर जरा मी निराश झालो, कारण मी ग्राउंडवरचा त्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये माझा विषय तो असल्यामुळं ग्राउंडवरचा शिक्षक होतो. मला काळी पडलेली सहन होत नव्हती. मी विद्यार्थ्याला घेऊन सगळा कचरा गोळा करायचा. ग्राउंड असं नव्हतं
तुम्ही केलेलं आहे, मी केलेलं नाही. तुम्ही कुठलेही ग्राउंड असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, सगळे ग्राउंड आपले चालू होते. आणि आपली जिल्हा परिषदची शाळा बघा, माझ्याकडे एक रजिस्टर आहे क्रीडाचं, इथं आहे. तिथं तालुक्यामध्ये 1 नंबरला जिल्हा परिषद शाळा क्रीडा स्पर्धेमध्ये असायची. प्रमाणपत्र वाटायचं. तालुक्याचं जरी प्रमाणपत्र असलं तरी परिपाठाच्या वेळेस मान्यवरांच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते ते द्यायचं, कारण सगळ्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. तालुक्यामध्ये तर 1 नंबरला असायची. 50% बक्षिसं आपण आणायची. जिल्ह्यापर्यंत, विभागापर्यंत, राज्यापर्यंत विद्यार्थी या शाळेमध्ये गेले. फक्त क्रीडामध्येच नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यावेळेस विद्यार्थी घडले. म्हणून आज इथं प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडलेले आहेत. म्हणून इथं कुठेही आजही कमी समजू नका. कमी का होत आहे? कारण आपण दुर्लक्ष देत आहोत, दुर्लक्ष करत आहोत. आमचा स्टाफ ओरिजिनल असतो, गुणवत्ता ओरिजिनल असते, पण संख्या कमी. अडचण काय सांगतो हे तुमच्यासाठी सांगतो, तुम्ही पालक आहात. संख्या कमी झाली, स्टाफ कमी होतो, शिक्षक कमी होता. मग जिथं मी 1 विषय शिकतो तिथं 2 विषय शिकवण्याची वेळ येते. मला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा वेळ देणं होत नाही. मग ते विद्यार्थ्यावर परिणाम होतो, गुणवत्तेवर परिणाम होतो. अनेक स्पर्धा वाढलेल्या आहेत, इंग्लिश स्कूलच्या शाळा वाढलेल्या आहेत, संस्था वाढलेल्या आहेत, ज्याला टिकवायचं. आज विद्यार्थ्याला सोन्यासारखा भाव आलेला आहे. एक विद्यार्थी जर कमी झाला तर 1 पद कमी होतं. मग त्याचा परिणाम शाळेवरती होतो. आज इथं क्रीडा शिक्षक आहे का? क्रीडा शिक्षक आहेत का? नाही. कारण काय? गुणवत्ता म्हणजे विद्यार्थी संख्या नाही. म्हणून ज्यावेळेस मी इथं पहिल्यांदा नोकरीला लागलो त्यावेळेस आम्ही फिजिकल टीचर, क्राफ्ट टीचर, ड्रॉइंग टीचर हे 3 शिक्षक इतर विषयाचे होतो. म्हणजे प्रत्येक विषयाला स्कूल सब्जेक्टला देखील शिक्षक होते, शिपाई होते, क्लर्क होते. त्यामुळं गुणवत्ता द्यायला, आम्हालाही गुणवत्ता द्यायला आणि तुम्हाला गुणवत्ता द्यायला काही अडचण नव्हती. आणि अजूनही हे घडतं, पण आपण लक्ष दिलं पाहिजे. जिथं शाळेला कमी, तिथं जर तुम्ही खरी झालात तर निश्चितच शाळाची दुरवस्था अशी होणार नाही. कारण काहीच कमी नाही, तुम्ही जे काही कराल ते इथं होऊ शकतं. एवढे आदर्श आहेत. गायकवाड सर मुख्याध्यापक पद सांभाळून 8वी ते 10वीचं सामाजिक शास्त्र शिकवते. एवढे कष्टाळू. म्हणून मी बरेच वेळेस, आता मी मुख्याध्यापक 5 वर्ष झाला हायस्कूलला, मी यांचं उदाहरण देतो. आमच्या स्टाफला, माझ्या स्टाफला सोमवार ते शनिवार वेळ मिळत नाही शाळेत, म्हणून गृहपाठाच्या वह्या तपासायला घरी नेणारे शिक्षक त्या काळात माझी सहकारी, माझे गुरुवारी, असा कष्टाळू स्टाफ या शाळेमध्ये. आणि तीच सवय आज मला आहे. ज्या दिवशी मी या शाळेमध्ये पाऊल टाकला त्या दिवशी ग्राउंडवर तरी एक वेळेसही मी खाली बसलेलं नाही. कारण ग्राउंडवर क्रीडा शिक्षकांना बसणं म्हणजे अपमान त्या ग्राउंडचा. आणि म्हणून विद्यार्थी घडले. माझ्या रेकॉर्डला 19 विद्यार्थी या खेळामुळं नोकरीला लागलेले. अजून काय पाहिजे मला? 19 विद्यार्थी फक्त खेळामुळे जर लागत असतील. गायकवाड सरांनी हे बघून मराठी हा विषय दिला. मराठी हा विषय मी 10 वर्ष शिकवला. अजूनही मराठीच घेतो. आता फिजिकलचं बंद झालं. 8वी ते पाटील मॅडम उपस्थितांच्या जागेवर आल्या, पण त्या नवीन असल्यामुळं माझ्याकडे मराठी होत. तुम्हालाही शिकवलेलं असेल. सांगण्याचा उद्देश काय? शाळेबद्दल सांगण्यात म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण जे असतं ते महत्वाचं असतं. तेच कारण आपण सगळे पुन्हा हजारो वाटा आहेत. कोण कुठे गेले, आज इथं बसलेला एकाच मार्ग नाही, अनेक वाटा असतात, त्या वाटाने जात असतो. 10वी पर्यंत शिक्षण महत्वाचं असतं. आणि म्हणून आपल्या पिढीला तर आपण चांगल्या पद्धतीनं 10वी पर्यंत शिक्षण द्या. 10वी पर्यंत शिक्षण जर आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या लेकरांना दिला, आपण लक्ष दिलं तर निश्चितच तुम्हाला पुढं लेकरासाठी विचार करण्याची गरज भासणार नाही. आज माझीच विद्यार्थिनी गाव सांभाळते.
ताती फोगडे ग्रामसेवक आहे, हे गाव तुमच्या ताब्यात आहे, प्रशासन करते. शिक्षित पेशापेक्षा ती नोकरी वेगळी आहे, अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं आणि ते हँडल करण्याची कला या शिक्षणामुळे मिळाली आहे. अशाच प्रकारे तुम्ही एकमेकांना साथ द्या, सुखदुःखामध्ये सहभागी व्हा आणि अशीच प्रगती तुमची होत राहो. शाळेकडे निश्चित लक्ष ठेवा, कारण शाळा ही आपलं निश्चितच आपला पाया आहे आणि जिल्हा परिषदची शाळा साधी शाळा नाही, नावाजलेली शाळा, जिल्ह्यामध्ये शाळा नावाजलेली शाळा. आपण नावाजलेल्या संस्थेला हरवून प्रमाणपत्र घेऊन येत होतो. थामसवाडी सारखी शाळा खो खो मध्ये, इथं काही कमी नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या आणि हे टिकवा. आणि लक्षात एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो. आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सर्वजण भुकेलेले आहात, त्याची जाणीव ठेवून वेळ खूप झालाय याचं भान ठेवून मी थोडक्यात आपले 2 शब्द मांडतो. विद्यार्थी मित्रांनो, आता या कार्यक्रमाचं वर्णन कोणत्या शब्दात कसं करावं हे मला काही सुचत नाही, कारण मी आहे इतिहास भूगोलाचा माणूस. तरी पण प्रयत्न करतोय. पहिल्यांदा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं या सर्व तुम्हा मित्रांना धन्यवाद. मित्रांनो, 12 मे 1925 मध्ये तुळजापूरला स्टँडच्या समोर मोठा हॉल आहे, तिथं माझी पहिली म्हणजे दीर्घकाळ जिथे सेवा झाली काटगाव, त्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घडून आणला होता. असाच त्यावेळेस मला आनंद म्हणजे असा वाटला की त्या काटगाव शाळेमध्ये मी 16 वर्षे सेवा केली आणि त्याच्यानंतर दीर्घकाळ सेवा मी या शाळेमध्ये केली. त्या शाळेमध्ये जे इमानदारीनं काम केलं त्याचं फळ म्हणून मला विद्यार्थ्यांनी तो जो कार्यक्रम घडवून आणला, तो कार्यक्रम पाहून मला वाटलं की आपण या शाळेसाठी जे झटलो, जे विद्यार्थी घडविले, त्याची पोचपावती म्हणजे हे विद्यार्थ्यांचं वक्तव्य. त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं त्यावेळेस, किंवा ते जे काय करतायत, जीवन कसं जगतायत, हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला धन्यता वाटली की मी 16 वर्षे या शाळेमध्ये जे काम केलं, विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं किंवा विद्यार्थ्यांना जीवन कसं जगावं हे शिकवलं, त्याचं फळ कुठेतरी रुजले, यांच्यामध्ये रुजले ते त्यांनी कळणार आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर मी इथं तुमच्यात 7-8 वर्ष सेवा केली. मला माझ्या गावातले बाकीचे बरेच तालुक्यातले लोक ओळखतात, पण प्रत्येकजण म्हणते तुम्ही मंगळूरचे. या मंगळूरमध्ये एवढे मी एकरूप होऊन गेलो होतो की बरेच लोक म्हणतात तुम्ही मंगळूरचेच. बरेच लोक म्हणतात तुम्ही मंगळूरचे, म्हणजे एवढा माझा एक झाला. आणि मला आनंद वाटतोय की 21 वर्षापूर्वीचा परमेश्वर मला आज बघायला मिळाला आणि त्यावेळेचा परमेश्वर त्या म्हणजे या स्मरणात आठवणीत आला. तीच गोष्ट तुमचे कार्यक्रमाचे संयोजक हे तुम्ही जे सर्व विद्यार्थ्यांनी, प्रत्येकाचं नाव घेत नाही, नाव आठवत नाही, पण तुमचे हे कर्तव्य सर्वांचे जे ऐकले ना, मला धन्यता वाटले. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे मार्गदर्शन मी शिकवत होतो किंवा अध्यापन करत होतो, त्या काळात परमेश्वर म्हटल्याप्रमाणे मी अध्यापन कमी करायचो, पण जीवन कसं जगावं याचं ज्ञान तुम्हाला दिलं. माझे 2 वाक्य महत्वाचे होते. एक, परमेश्वराने आठवण करून दिली, दुनिया झुकती है लेकिन झुकाना नहीं, आणि पुन्हा दुसरं होतं, तुम्ही जोपर्यंत गाव सोडत नाही तोपर्यंत जिंदगीमध्ये तुम्ही प्रगती करत नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला तुमच्यामधले बऱ्याचपैकी विद्यार्थी पुण्याला आहे ते असं ऐकून भाषणामध्ये इतकी धन्यता वाटली. खरंच विद्यार्थ्यांनी गाव सोडलं आणि खरीच प्रगती करून दाखवली, याच्यापेक्षा दुसरं समाधान काय. आणि जिंदगी कशी जगावी, कशी असावी
हे तुमच्या वक्तव्यातून मला दिसलं, मला खूप समाधान वाटलं. आणि तुम्हाला आग्रहानं सांगतो, तुम्ही बऱ्याचपैकी पुण्यामध्ये आहात, तुम्हाला कुठलीही अडीअडचण आली, माझे तिन्ही मुलं पुण्याला आहेत. तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असा आहे पाठीशी माझ्या, की माझ्या सगळ्या मुलांचं कल्याण झालं, माझ्या मुलीचंच कल्याण झालं. मुलगी पुण्याला आहे, तिन्ही मुलं पुण्याला आहेत. माझा मोठा मुलगा मोठं हॉटेल आहे सावरकर चौकामध्ये, त्याच्यानंतर दुसरा आहे मेडिकल सावरकर चौकामध्ये मेडिकल दुकान आहे, त्याचा स्वतंत्र फ्लॅट आहे. माझा धाकटा मुलगा जो आहे वकील साहेब शिवाजीनगर कोर्टामध्ये काम वकील करतात आणि मुंबई हायकोर्ट करतात. तुमच्या दुर्गडे साहेबाचे सगळे व्यवहार त्यांच्याकडे आहेत. दुर्गडे साहेबाची जी कंपनी आहे त्या कंपनीचे सगळे कायदेशीर सल्लागार तोच आहे आणि सगळ्या त्यांच्या ह्याच्यामध्ये सहभागी असतो. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात तो इथे येतोय. आज बी होता गावात, गोविंद आला त्यावेळेस होता त्याने गावात, पण त्याचं बाकीच्या ह्याच्यामध्ये माझी इच्छा होती त्याला घेऊन यायची, पण तिथे मुलगी आहे, जावई आहे, त्याच्यामुळे तो थांबला तिथे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची सेवा इमानी इतबारी केली त्याचं फळ आम्हाला सगळ्या लोकांना मिळालं. आणि ज्यांनी इमानदारीने सेवा केली त्यांच्या मुलाचं कधीच कल्याण कधीच जर झाल्याशिवाय राहत नाही याचा विश्वास आहे. आज काय पाहिजे मला? माझा एक मुलगा हॉटेल चालवतोय, एक मुलगा मेडिकल चालवतोय आणि एक मुलगा वकील करतोय, मुंबई हायकोर्ट करतोय. याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे अजून? म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही पुण्यात राहणाऱ्या मंडळींना कधीही कुठलीही कायदेशीर कुठली काय अडचण निर्माण झाली, फक्त वकील साहेबाच्या फोनवर तुम्ही फोन करा, तुमची कुठलीही अडचण येणार नाही, मी तुम्हाला हमी देतो. आणि त्यांचा संपर्क काय अवघड नाही, बऱ्याच लोकांचा त्यांचा संपर्क आहे, फोन नंबर आहे त्यांचे सगळे आहेत, त्यांच्याकडून घेतलं तेच चालेल. तुम्ही फक्त गायकवाड सरांचा मी विद्यार्थी एवढं म्हणा त्याला, आणि माझं असंच काम आहे, तुमचं काम चालू म्हणून समजा, यापेक्षा बाकी काय. आणि जोपर्यंत तुम्ही आता भावना व्यक्त केल्या, एकमेकांचं सहकार्य आणि एकता जेवढी महत्व आहे त्याच्यामुळेच जीवनात माणसाची प्रगती होते. आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देणं आणि एकता टिकवणं हे महत्वाचं आहे. जो दुसऱ्याला देतो त्याला परमेश्वर देतो. मी परमेश्वराला त्या विद्यार्थी दिशेमध्ये काय काय बोललो त्याचं स्मरण मला आता व्हावं लागलं. आणि तोच परमेश्वर का आपला, मी ज्याला हे बोलत होतो त्याला जे सांगत होतो तो परमेश्वर आज का? तो परमेश्वर मला आज दिसला, तोच गोविंद मला आज दिसला. तर विद्यार्थी मित्रांनो, आई तुमची प्रगती अशीच चालू ठेवा. जगदंबे साहेब मी एवढी प्रार्थना करतो, जी लेकरं हे काम करतायत त्यांच्या कष्टाला यांच्या कार्याला बरकती दे, त्यांना सुखी समृद्धी आनंदी ठेव, पुढचा आयुष्य सुखा समाना जाऊ दे, एवढी देवी चरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला या शाळेविषयी 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या. मी या शाळेसाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या केल्या. एक, त्याचं ग्राउंड आहे, जिल्ह्यामध्ये नाही, एवढं ग्राउंड मी कोणी संपादन केलं माझ्या काळामध्ये, हे मी करून घेतलं. त्याचं कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, त्याचा इतिहास. इथे ती स्मशानभूमी तुमची आहे पलीकडे, ती स्मशानभूमी इकडे अलीकडे येण्याचा धोका होता. शाळेचं ग्राउंड कमी होऊ शकत होतं, म्हणून तो इंजिनियर सर्वे करायला आला. त्यावेळेस तो इंजिनियर नशीब आपलं तो माझ्या नात्यातला होता. आणि त्याला ज्यावेळेस कळलं की आमच्या सेवकाला म्हणला तो तुमचे मुख्याध्यापक कुठे आहेत, शिपायाला माझ्याकडे ते साहेब म्हणाले तुम्हाला मुख्याध्यापक कुठे आहेत. म्हणलं कोण आहे, त्याला बोलव इकडे. तो आला इकडे, तो निघाला माझा नातेवाईक जगदाळे नवदोनचा इंजिनियर. मग तो इथं मला म्हणलं सर तुम्ही इथं? मी म्हणलं हो का, तू कसं काय इकडं आला? तर मला हे असं करायचं. त्याला म्हणलं तू हे काम कर, हे असं जे आहे ना ते सगळं असं शक्य बाहेरून कॅमेरा तसा तेवढं तिकडून सर थोडा माईकवरती. तर तो हे आहे ना तो कॅमेरा तसा तिकडे यायला लागला. म्हणून एक ग्राउंड आपल्याला जिल्ह्यामध्ये पहिलं ग्राउंड आहे, आपल्या शाळेचं कोणालाच ग्राउंड नाही. आणि दुसरं महत्त्वाचं काम केलं SSC बोर्डाचं सेंटर. त्यावेळेला मुकुंदाला एकच म्हणतो तुम्हाला, गायकवाड सर आमची 20-25 वर्षापासूनची इच्छा आहे की इथून मॅट्रिकचं सेंटर झालं पाहिजे. त्यांना म्हणलं दादा मॅट्रिकचं सेंटर काढणं जरा अवघड आहे, कारण काय होतं तिथं थोडं बोर्डावर सत्ता जरा वेगळ्या लोकांची होती. तिथे जरा आपलं जसं गावात बाहेर जसं राजकारण असतं तिथं बोर्डात बी असतं.
म्हणून मला ते जरा खास काही माहिती होते. मी म्हटलं दादा जरा काम कठीण आहे, तरी पण मी ताकद लावून बघतो म्हणलं काय होते ते. मग ज्या ज्या लोकांना गाठायचं होते ते मी गाठलं आणि ते काम यशस्वी करून दाखवलं. त्यावेळेस मुकुंददादा म्हणले, गायकवाड सर तुम्ही माझ्या 25 वर्षातली आमची इच्छा पूर्ण केली म्हणले. पण बोर्डाने मला बोर्ड मेंबरने मला एक आशा बांधून घेतलं होतं की तुम्ही जर हे 3 वर्ष सेंटर व्यवस्थित नाही चालवलं तर तुमचं सेंटर बंद होईल. त्याने मी सांगितलं तर सर तुम्हाला जर सेंटरची कुठं काय अडचण वाटली तर तुम्ही बंद करा. आणि मग मी आल्यानंतर तुम्हाला लोकांना हे सांगितलं होतं की बाबा अशा हमी होतील. तर मला गावकऱ्यांनी सुद्धा एवढी साथ दिली. माझ्या शाळेच्या बाबतीत गावकऱ्यांचं मंगळूरमधल्या कुठलाही डिस्टर्ब आला नाही, ही माझी स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि माझे मॅट्रिकच्या परीक्षेपर्यंत कुठलाही सेंटर चालवायला मला अडथळा आला नाही आणि त्यामुळे तुमचं सेंटर कायम राहील. या 2 गोष्टी मात्र आपल्या शाळेसाठी केल्या. ही समाधानाची बाब आहे. सगळ्यांची लेकरबाळांची आपली व्यवस्था झाली, नाही तर दुसऱ्या ठिकाणी लांब जाऊन परीक्षा द्यायच्या गोष्टी अवघड होत्या. धन्यवाद.